हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत दोन खूप सुंदर अशा बाही डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार ब्लाऊजनुसार बाही डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली बाही डिझाईन बनवावी जेणेकरून आपला ब्लाऊज साडी खूपच सुंदर दिसेल. सो आज टोटल मी तुमच्यासोबत ह्या ज्या काही दोन बाही डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर त्या दोन्ही बाही डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या बाही डिझाईन सहजच बनवता येईल. आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी अशा बाही डिझाईन्स बनवलेल्याच नसतील, तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा छान छान बाही डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याची बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची सुद्धा. आणि थोडासा इथे कपडा घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट, जो साडीला मॅच होतोय. आणि आता हा कपडा यूज करून आज आपण बाहीवर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन बनवणार आहोत, जी तुम्ही अजून बघितलेली सुद्धा नसेल, इतकी मस्त अशी. सो चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाही डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर इथे बाही लांबी आहे 10, अर्धा इंच मार्जिन ऍड केलेलं आहे. त्यानंतर इथे बाहीची घडी होती 8, तयार झालेली आहे 7 इंचाची. एवढंच नाही तर बाही ही कोपऱ्यापर्यंत आहे आणि कोपऱ्यापर्यंत जर बाही असेल तर आपल्याला हिची कॅप हाईट जी आहे तर ती 3 इंच घ्यावी लागते. तर इथे आपण 3 इंच घेतले आणि अशा पद्धतीने मापे टाकून जशी रेग्युलर बाहीची कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. आणि मेन फॅब्रिक सुद्धा. सो चला मग आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही बाही आहे ना अस्तरची, त्यावर डिझाईनची मार्किंग करून घ्यायची आहे. तर वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडंसं मार्जिन सोडून द्यायचं आहे. तुम्ही 1.5 इंच 2-2 इंच असं सोडू शकता. तुम्हाला किती सोडायचं आहे त्यावर ते डिपेंड आहे. सो मी इथे बेसिकली मार्किंग केली आणि त्याची रुंदी जी होती ना तर ती आपण इथे खरं तर 1 इंच घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने हा छोटासा बॉक्स इथे ड्रॉ केला. आता मला ना इथे अजून मार्किंग करायची आहे. म्हणजे बघा, ही मार्किंग करून घेतली आणि मला असं वाटतंय की हा शेप ना थोडा छोटा झालेला आहे, तर आपण तो थोडासा मोठा करूयात. ते 1-1 इंच मी दोन्ही साईडनी वाढवून घेतलं. खरं तर आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला याचा जो काही शेप आहे तर तो किती छोटा मोठा घ्यायचा आहे. आणि बाही लांबीवर सुद्धा डिपेंड आहे. तर 10 इंचाची बाहीसाठी थोडा मोठा शेप जरा व्यवस्थित दिसेल, सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने ती मार्किंग करून घेतली. आता हीच मार्किंग आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. आधीची जी काही शेप होता ना तो जरा छोटा वाटत होता, सो त्यामुळे मग मी थोडासा इथे मोठा ड्रॉ करून घेतला. त्यानंतर आता हा कॅनव्हास पेपर इथे मी कट करून घेते. एवढा आपल्याला सफिशियंट आहे. डबल फोल्ड करायचा आहे, या मार्किंगवर ह्या पद्धतीने ठेवायचा. आणि कॅनव्हास पेपर असा ठेवल्यावर बघा, जी काही मार्किंग केलेली आहे आपण तर ती इथे वरच्या साईडने फेंट फेंट दिसते, तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता तीच मार्किंग आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे करून घेऊयात, म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडला मार्किंग इथे सेमच व्हावे यासाठी. आणि बघा, 1 इंच मार्जिन ठेवत आपण हे कट करून घेतलं. तर फायनली शेप तर आपला इथे कटिंग झालेला आहे. आता याचा अस्तर वगैरे आपण नंतर करूयात. सगळ्यात आधी आता आपल्याला बाहीचा अस्तर आणि मेन फॅब्रिकचा अस्तर इथे एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी मेन फॅब्रिकची बाही सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची. आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. सो मग मी इथे टीप मारून घेते. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना किंचितचं मेन फॅब्रिक, तर ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही बाही आपल्याला सरळ करून खालच्या साईडला इथे दापटीप द्यायची आहे. सो बघा, मग आता इथे दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचा दापटीप झाल्यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही,
तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आणि जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, म्हणूनच इथे सगळ्यात आधी परफेक्ट बाही आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आता जो काही शेप आहे ना तर अस्तरवर ठेवून आपल्याला स्टिच करायचं. तर बघा अस्तर ठेवलं, त्यावर कॅनव्हास पेपर ठेवला आणि सिंपल कडेकडेने एक टीप मारायची म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईंट होऊन जाईल. त्यानंतर थोडंसं किंचितचं मार्जिन ठेवायचं आहे फोल्डिंग पुरता आणि बाकीचं एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलं. आता इथे किंचितचे 1-2 कट्स मारायचे म्हणजे हे टीप मारताना व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी. आणि त्यानंतर फोल्ड करत आपल्याला कॅनव्हास पेपर आतमध्ये ठेवायचा आणि वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं. म्हणजे काय होईल की कॅनव्हास पेपर आपला अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक होतो आणि मग ब्लाऊज तुम्ही कितीही यूज करा किंवा तो जरी तुम्ही धुतला वगैरे तरी सुद्धा खराब होण्याचे चान्सेस राहत नाही. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण इथे अगदी व्यवस्थित सावकाशपणे कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये पॅक करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा छोटासा शेप आपला रेडी झालेला आहे. आता तो आपल्याला इथे लावायचा आहे. तर काय करायचं, बरोबर सेंटरला ठेवायचं आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप व्यवस्थित येतो. जर तुम्ही डायरेक्ट कडेने टीप मारली तर बऱ्याचदा तो शेप हलू शकतो, म्हणून आधी मध्यभागी टीप मारायची आणि त्यानंतर जी काही मार्किंग असेल एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची. टीप मारताना अजिबात थोडं सुद्धा पुढे मागे होऊन द्यायचं नाहीये. ही टिप्स खूप महत्वाची आहे, कारण तुम्ही जशी टीप मारणार आहात तशीच त्याची जी काही शेप आहे तर तो होईल. त्यानंतर छोटा कट मारला आणि हे मधला आपल्याला कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक हे सगळं कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1/2 इंच एवढं मार्जिन इथे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला कट्स मारायचे आहे छोटे छोटे, म्हणजे ज्यावेळेस आपण ना हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फोल्ड व्हावा, त्याचबरोबर त्याचा जो काही शेप आहे तर तो सुद्धा अगदी व्यवस्थित यावा. त्यासाठी कट्स मारून झाल्यानंतर बघा हे आपल्याला खरं कानाकोपऱ्यावर अगदी परफेक्ट जो काही कट आहे तर तो द्यायचा आहे, म्हणजे ते ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित फोल्ड होईल बघा. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो इथे सुद्धा दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग फायनली किती छान असा शेप आपला रेडी झालेला आहे. फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टिच करा, तुमची सुद्धा फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी येईलच. आता इथपर्यंत आपला स्टिच झालेला आहे. सध्या आपण हा पार्ट इथे साईडला ठेवूयात आणि जो काही कॉन्ट्रास्ट कपडा आपण डिझाईन बनवण्यासाठी घेणार होतो तर तो इथे घेतलेला आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की साडीला मॅच होणारा इथे मी हा कपडा यूज करते आणि हा माझ्याकडे अवेलेबल होता ऑलरेडी थोडासा आणि तो इथे मॅचही होत आहे. तर त्याचे छोटे छोटे चौकोन आपल्याला कट करायचे आहे. ते 1.5 बाय 1.5चे केले तरी सुद्धा चालेल. आता याचे आपल्याला छोटे छोटे त्रिकोण बनवायचे आहे. तर या डिझाईनसाठी अगदी छोटेसे हवे आहे, त्यामुळे मग मी इथे छोटे छोटे चौकोन तयार करून घेतलेले आहे. आता हे फोल्ड करून घेऊयात आपण बघा 1 बाय 1 या पद्धतीने आणि खालच्या साईडने टीप द्यायची आहे. तर सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला सगळे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि आज खरं त्यांना फक्त हे त्रिकोण आणि नॉट यूज करून छान डिझाईन बनवणार आहोत. तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच, फक्त इथे एवढंच इम्पॉर्टंट आहे की हे त्रिकोण व्यवस्थित एकसारखे झाले पाहिजे. किंचितसा जर कपडा कमी असेल तरी सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून टीप मारायची आणि मग नंतर आपण एक्स्ट्राचं ते कट करू शकतो. तर इथे 5 ते 6 तुम्ही त्रिकोण बनवून घेऊ शकतात, जेवढे तुम्हाला लागत असतील तेवढे. आता हे कट करून सेपरेट करून घेतले मी आणि त्यानंतर बघा तुम्हाला बोलली होती की एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि परफेक्ट एकदम मस्त प्रॉपर फिनिशिंग सहित छोटे छोटे त्रिकोण आपले खरं तर इथे रेडी झालेले आहे बघा. ठीक आहे. आता हे जे काही त्रिकोण आहे ना तर याला आपल्याला नॉट लावायची आहे. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची जी काही नॉट असते तर ती घेणार आहे. तुम्हाला जर कापडी बनवायची असेल तर तुम्ही कापडी घेऊ शकतात किंवा कलरची जरी हवी असेल तरी सुद्धा कलरची घेऊ शकतात. बाजारामध्ये कलर्सवाले नॉट अवेलेबल असतात. तर मी इथे गोल्डन घेतलं कारण गोल्डन असंही कशावरही मॅच होतं. आणि ह्या पद्धतीने बघा मध्यभागी बरोबर आपल्याला ते नॉट टाकायचे आहे. छोटे छोटे तुकडे घेतले आहे मी अगदी आणि ते नॉट टाकत तिथे टीप मारायची, म्हणजे आपल्याला बरोबर त्यामध्ये त्या त्रिकोणमध्ये खरं तर सेंटरला म्हणजे मध्यभागी
पॅक करायचे आहे. तर टोटल मी इथे 5 तयार करून घेतले. जर एखादं वाटलं तर मग नंतर बनवेल. त्रिकोण बनवलेला आहे पण नॉट त्यामध्ये टाकलं नाही, कारण मला असं वाटतं की 5 सफिशियंट होतील. पण बघूयात, जर लागले तर मग पुन्हा बनवता येतील. आता हे तयार झालेले त्रिकोण आपल्याला ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित एक 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 सेट करत इथे टीप मारून अगदी प्रॉपर असं जोडून घ्यायचे आहेत. सो बघा, मग जोडताना बरोबर एक एक ठेवायचं आहे आपल्याला. त्याखाली ते व्यवस्थित, म्हणजे ना बाहेरच्या साईडने त्रिकोण व्यवस्थित एकसारखे दिसले पाहिजे. एक छोटा एक मोठा असा दिसता कामा नये. त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी काळजीपूर्वक आपल्याला एक 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 ठेवत ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. सो आता मी इथे हे 2 ठेवून बघितलेले आहे. तिसराही व्यवस्थित सेट करून बघते बरोबर होतोय की नाही. आणि आता आपण इथे टीप मारून घेऊयात. खरं तर मी बघते, अंदाज घेते की किती बाहेर त्रिकोण ठेवला गेला पाहिजे. आणि सुरुवातीला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित प्रॉपर लॉक करायचं. आणि ह्या पद्धतीने बघा, बरोबर राहिलेले 2 त्रिकोण सुद्धा मी व्यवस्थित त्यामध्ये ठेवून घेतले. बरोबर सेंटर टू सेंटर लावायचे आहे आपल्याला इथे. ठीक आहे. आणि शेवटी सुद्धा इथे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे काही नॉट आहेत तर हे आपल्याला बरोबर व्यवस्थित सेट करून सेंटरला लावून घ्यायचे आहे, म्हणजे मध्यभागी. तर बघा, मग मी आतल्या साईडने व्यवस्थित फोल्ड केले, प्रॉपर असे सेट केले आणि सेंटरला ते व्यवस्थित ठेवायचे आहे ह्या पद्धतीने बघा. आणि मग इथे टीप मारून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. खरं तर इथे व्यवस्थित डबल टीप द्यायची आहे, म्हणजे ते हलायला वगैरे नको यासाठी. सो बघा, मग सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक केलं तरी चालेल आणि पूर्ण याला जरी टीप मारली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आता हे जोडून झाल्यानंतर आतले एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलं. सो बघा, मग किती छान प्रॉपर परफेक्ट असं आपण ते सेंटरला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. बट इथे मी काय करते, गोल्डन आणि जे काही ब्ल्यू कलरचे आपण त्रिकोण बनवण्यासाठी कपडा वापरला ना, त्याला मॅचिंग अशी लेस वापरणार आहोत. तर बघा, ही समोसा लेस आहे 2 कलर कॉम्बिनेशनची. आणि आता ते आपण लावायला सुरुवात करूया. तर अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि सेंटरला जिथे कानाकोपरा दिसतोय तिथे व्यवस्थित फोल्ड करायचे आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, असा शेप खूप छान येतो पण लेस व्यवस्थित प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, आकार बिघडतो आणि अजिबात छान ती डिझाईन दिसत नाही. त्यामुळे लेस लावताना अगदी व्यवस्थित प्रॉपर काळजीपूर्वक लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि इथे बरोबर सेंटरला बघा आपण लावून घेतली. खरं तर आता ना इथे सेंटरला पण आपल्याला थोडीशी अशी त्रिकोण मध्येच ना फोल्ड करून घ्यायची होती, कारण शेप तसा व्यवस्थित यावा यासाठी. आणि ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप देऊन घेऊयात. ठीक आहे. आता बघा, सेम हीच लेस आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि आता इथे सुद्धा लेस लावल्यानंतर डबल टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी डबल टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा, मग अशी पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि फायनली खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज इथे बाही डिझाईन ही तयार झालेली आहे. खूप छान नवीन पद्धतीची डिझाईन आहे आणि तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे. एवढंच नाही तर कटिंग स्टिचिंगची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवता येईल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा न्यू डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि मला तरी असं वाटतंय की अशी डिझाईन तुम्ही अजून बनवलेलीच नसेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की अशी डिझाईन तुम्ही अजून कुठे बघितली का, बनवली का. आणि जर नसेल बनवलेली तर नक्कीच बनवून बघा. खरं तर आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, म्हणून खास आज मी तुमच्यासोबत ही छान थोड्या वेगळ्या पद्धतीची मस्त अशी डिझाईन शेअर केलेली आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. ऍक्च्युली मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसची आणि अस्तरची असं दोन्हींची बाहीची ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. ब्रॉकेट टाईप
ब्लाऊज होता त्यावरची बाही ही सेम तशीच आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. याची बाही लांबी आहे 10. आपण अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. त्यानंतर इथून बाहीची घडी होती 8, तयार झालेली आहे 7 आणि याची कॅप हाईट आपण घेतलेली आहे 3 इंच. सो बघा मग अशा पद्धतीने मापे टाकून ही बाही आपण रेग्युलरली जशी कटिंग करतो तशी कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता पुढे त्यामध्ये काय चेंजेस करायचे, कसे डिझाईनसाठी कटिंग, मार्किंग, स्टिचिंग करायची तर हे मी पुढे तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आता जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बाहीवर इथे करून घ्यायची आहे. त्यासाठी वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 1.5 इंच किंवा 2-2 इंच असं मार्जिन आपल्याला सोडायचं आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. सो बघा मग आता मी इथे मार्किंग करून घेते वरती आणि खाली म्हटल्याप्रमाणे. त्यानंतर एक सेंटर पॉईंटची सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे. ॲक्च्युली वरच्या साईडला मी 2 इंच डिस्टन्स ठेवलेला आहे आणि खाली 1.5चा ठेवला. डिझाईन बनवण्यामध्ये तो पूर्ण कव्हर होईलच. ठीक आहे. तर इथे सेंटर पॉईंटची एक मार्किंग करून घेतली मी. त्यानंतर आता 1 इंच रुंदीची आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. लक्षात राहू द्या ही पट्टी माझी 1 इंच रुंदीची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे ज्या पद्धतीने सेंटर पॉईंटची मार्किंग केलेली आहे त्याचा अंदाज घेत वरच्या साईडला एक कर्व आणि खालच्या साईडला एक कर्व घ्यायचा आहे. तर तो ना आपल्याला भरपूर सारा थोडा डीप घ्यायचा आहे. खूप काही कमी डीप असं घ्यायचं नाहीये. 2-2.5चा तो आपला तयार होईल. आणि आता घेताना आपण बघा 1ची मार्किंग केली आणि पुन्हा थोडा बाहेर काढला म्हणजे तो 2.25 इंचाचा म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने ही मार्किंग केली. त्यानंतर बघा इकडून एक कर्व आणि इकडून एक कर्व. तर या 2 मार्किंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे ते डिझाईनच्या वेळेस तुमच्या लक्षात येईलच. आणि अशा पद्धतीने फायनली आपली इथे बाहीची मार्किंग झालेली आहे. आता ही जी काही मार्किंग आहे तर तीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायची आहे. कारण ही डिझाईन आता आपण इथे कॅनव्हास पेपर यूज करून स्टिच करणार आहोत. तर इथे डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागणार आहे. तर तो इथे मी कट करून घेतला. तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला बाहीवर ठेवून घ्यायचा आहे बरोबर. आणि ह्या पद्धतीने ठेवल्यावर बघा वरच्या साईडला फेंट फेंट मार्किंग दिसते. तर ती फक्त स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे. जरी व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने जर का कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला पण मार्किंग फेंट फेंट दिसेल. आता बघा ही संपूर्ण मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. जेणेकरून आपला सेंटर पासून दोन्ही साईडने डिझाईन सेमच व्हावी त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कडेने 1 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण कट करून घेतलेलं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे सेंटर पासून दुसऱ्या साईडला पण आपल्याला ती मार्किंग करायची आहे. बघा फेंट फेंट दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं दिसतच असेल. ठीक आहे. परफेक्ट अशा आता ह्या सगळ्या मार्किंग आपल्या इथे करून झालेल्या आहे. त्यानंतर आता आपण इथे हे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा मग जी काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसची बाही आहे तर ती सरळ ठेवली. त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची आहे. आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करायचा. ही बाही ह्या पद्धतीने सरळ करून खालच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तरी तुम्ही आवर्जून फॉलो करायची. प्रॉपर अशी दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यासाठी. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाची बाही इथे आपल्याला रेडी करायची आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे. सो बघा मग इथे बाही परफेक्ट अशी रेडी झाली. सेंटरला एक घडी आहे तर इस्त्रीच्या सहाय्याने आपण इथे थोडं प्रेस करून सरळ करून घेऊयात म्हणजे मध्यभागी डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. आता इथे व्यवस्थित प्रेस झालेला आहे. कपडा पण आपला परफेक्ट झालेला आहे. आणि आता नक्कीच पुढची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. त्यानंतर आता ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला एक मार्किंग करून घेऊयात म्हणजे मध्यभागी डिझाईन येईल आपली बरोबर. आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे याला आपल्याला अस्तर लावून स्टिच करायचं आहे. त्यासाठी मग मी इथे अस्तर घेतलं. या पद्धतीने ठेवायचं आहे. त्याआधी हा जो काही सेंटरचा गोलाकार आहे ना तर त्याची मार्किंग आपण छोट्याशा एका कॅनव्हास पेपरवर करून घेऊयात कारण की तो छोटासा पॅच आपल्याला थोडा वेगळा बनवायचा आहे.
सो बघा मग इथे सुद्धा डबल फोल्ड करून घेतला एक छोटासा कॅनव्हास पेपरचा तुकडा आणि ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आता अर्धा इंच असं कडेकडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपण इथे हे कट करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी हा पॅच आपल्याला इथे बनवायचा आहे. तर काय करायचं आहे, कडेकडेने टीप मारायची म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास पेपर इथे एकमेकाला जॉईंट होऊन जाईल. आणि यानंतर आता कडेचं एक्स्ट्राचं कट करायचं आहे. फक्त थोडंसं फोल्डिंग पुरतं आपल्याला इथे हे जे काही अस्तर आहे हे ठेवायचं आहे आणि बाकीचं सगळं कट करायचं. सो बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करत टीप मारून घ्यायची म्हणजे आपला हा कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित प्रॉपर असा पॅक होतो आणि फिनिशिंग पण छान येते आणि तो कॅनव्हास पेपर लवकर खराबही होत नाही. म्हणजे ब्लाऊज कितीही यूज केला, कितीही वॉश वगैरे केला तरी सुद्धा तो व्यवस्थित राहावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आता हा तयार झालेला आहे कॅनव्हास पेपर अस्तर जोडून. तर बाहीचा सेंटर पॉईंट आणि याचा सेंटर पॉईंट मॅच करत सगळ्यात आधी सिंपल अशी मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना आपली ही जी काही टीप आहे ही थोडी सुद्धा पुढे मागे होणार नाही, तिरकी जाणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला शेप येणार आहे, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फक्त मधला जो काही सर्कल दिसतोय तिथे आपल्याला टीप मारायची नाहीये. जी काही आधी आपण 2 मार्किंग केलेल्या होत्या बरोबर त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आणि ते मध्यभागी ना किंचित म्हणजे एक लाईन एवढं फक्त डिस्टन्स ठेवायचं आहे, तिथून आपल्याला छोटासा कट मारण्यासाठी. ठीक आहे. आणि इथपर्यंत बघा अगदी परफेक्ट प्रॉपर अशी आपण टीप मारलेली आहे. अजिबात ती थोडी सुद्धा पुढे मागे वर खाली झालेली नाहीये. त्यानंतर आता काय करायचं, मधला हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटासा कट मारायचा आधी आणि मग नंतर बघा पाव इंच किंवा टेपच्या 2 लाईन एवढं फक्त मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला आणि हे कट करून घ्यायचं. आणि बघा मध्यभागी मी म्हटलं होतं 1 लाईन एवढं ठेवायचं आहे. सो सेम त्याच पद्धतीने फक्त किंचितचा छोटासा कट मारला आणि कंटिन्यू लगेच खालचा शेप आपण इथे कट करून घेतला. त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतल्या साईडने फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना कुठेही एक्स्ट्राचा आपला कट जाणार नाही मेन बाहीवर वगैरे, तर याची आपल्याला तेवढी काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि जिथे कानाकोपरे असतील तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित प्रॉपर असं आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे. त्यानंतर ह्या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि हे जे काही कानाकोपरे आहेत 2 शेप मधला जॉईंट, तर तो अगदी व्यवस्थित अलगद अलगद एखाद्या शार्प गोष्टीने प्रेस करत करत बाहेर काढायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, दाबटीप जर व्यवस्थित आली नाही तर आकार फिनिशिंग सगळंच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही इथे बघू शकतात प्रॉपर असं आपण दाबटीप इथे देऊन घेत आहोत. आणि खरं तर याचा जो काही शेप आहे तर तो खूप मस्त आलेला आहे. एवढंच नाही तर फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग फायनली आपला हा जो काही मधला शेप आहे तर हा छान असा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपला अजून एक छोटासा पॅच आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जो काही गोलाकार होता ना तो, तर त्यासाठी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक लागणार आहे. तर इथे तुम्ही एखादा कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला करायचा असेल तर, पण मी इथे मॅचिंग सेम कपडा यूज करणार आहे. तर सगळ्यात आधी आपलं मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावर अस्तर आणि त्यानंतर त्यावर हा शेप ठेवला आणि जो काही गोलाकार आकार आपण स्केच पेनने ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या टीप मारताना अजिबात पुढे मागे व्हायला नको, अगदी प्रॉपर व्यवस्थित एकसारखी टीप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला शेप येणार आहे आणि शेप आपला परफेक्ट येणं खरं तर खूप गरजेचं आहे. सो अगदी प्रॉपर परफेक्ट असा मग आपण इथे फायनली टीप मारून घेतली. किंचितचं थोडंसं ओपन ठेवलेलं आहे, पाव इंच एवढं मार्जिन ठेवत बाकीचं सगळं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आणि गोलाकार शेप असल्यामुळे आपल्याला कडेकडेला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा छोटासा पॅच सरळ करू तर प्रॉपर परफेक्ट असा सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आता मी इथे हे जे काही आहे ना तर ते सरळ करून घेते अगदी व्यवस्थित. तर इथे मी स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे, स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हे सरळ करते म्हणजे कसं ना ते प्रॉपर असं व्यवस्थित एकसारखं होईल. नाहीतर काय होईल की
ते आपल्याला सरळ करता येणार नाही, कारण आपण एकदम थोडीशी जागा ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा एखादी तुमच्याकडे शार्प गोष्ट असेल तर त्याने अगदी व्यवस्थित सावकाशपणे हा छोटासा गोलाकार पॅच सरळ करून घ्यायचा आहे. तर कारण त्याला ओपन साईड ही जरा कमी आहे त्यामुळे. आणि मग सगळे कानाकोपरे व्यवस्थित सेट करून तो सरळ झाला की आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जिथे ओपन होतं ना तर त्यातला पार्ट आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला आता इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथे दाबटीप देऊन घेत आहे. इथून व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फायनली हा छोटासा गोलाकार शेप आपला इथे रेडी झालेला आहे. आता इथे आपल्याला हा जो काही गोलाकार शेप आहे इथे एक लेस यूज करायची आहे. तर इथे तुम्ही गोल्डन वगैरे करू शकतात, पण ही जी काही साडी आहे त्यावरचा जो काही ब्लाऊज आहे त्यावर जे काही वर्क आहे तर ते कॉपर गोल्डन कलरचं आहे. त्यामुळे मग मी इथे कॉपर गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिथे ह्या पद्धतीने आता छोटीशीच घेतली, खूप काही मोठी घेतली नाही. आणि ती आपण कडेकडेने लावूयात. जर तुम्हाला एखादी ब्रॉड लेस इथे यूज करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मी इथे सिंपलच ही लेस यूज केलेली आहे बघा. आणि शेवटी ना ती किंचितशी फोल्डिंग पुरता ठेवायची आहे आणि फोल्ड सुद्धा करून घ्यायची. आता लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टिप देऊयात. ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडने टिप देण्याची सवय लावून घ्यायची असते, ते खूप इम्पॉर्टंट आहे. फिनिशिंग वगैरे एकदम छान येते आणि लेसही पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. आता तीच लेस आपल्याला इथे ह्या शेपला सुद्धा लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर एखादी दुसरी यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी हीच करणार आहे. आणि इथे कानाकोपऱ्यावर ती लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर असं फोल्ड करायची आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. सो मग संपूर्ण ह्या शेपला आपल्याला ह्याच पद्धतीने लेस लावायची आहे. फक्त लेस लावताना कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड करणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं असा शेप खूप छान येतो, पण ज्यावेळेस आपण लेस लावतो तर त्यावेळेस ती लेस व्यवस्थित न लागली गेल्यामुळे जशी पाहिजे तशी जर लागली नाही तर मग आपला आकार बिघडतो, लेसही एकदम विचित्र काहीतरी दिसते, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाश लेस लावायची आहे. खूप काही गडबड करायची नाही, 2-3 मिनिटं इकडे तिकडे होतील, पण जास्त घाई करण्यात काही अर्थ नाहीये, कारण की लेसवर आता सगळं लुक आपलं डिपेंड आहे. एवढंच नाही तर नेहमी सांगत असते लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची, म्हणजे तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो अशा पद्धतीने मग बघा आपण प्रॉपर अशी लेस इथे लावून घेतली. त्यानंतर हा तयार केलेला छोटासा पॅच आपल्याला ह्या पद्धतीने बरोबर सेंटर पॉइंटला लावून घ्यायचा आहे. तर मी अंदाजे इथे व्यवस्थित ठेवून घेतलं आणि आता इथे सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करत आपल्याला इथे बरोबर टिप मारून घ्यायची आहे. सो बघा मग एक साईडने आता आपण हे लावून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण लावून घेऊयात आणि इथे सुद्धा ना अगदी प्रॉपर अशी डबल टिप देऊन ते लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण हा दोन्ही साईडने पॅच व्यवस्थित टिप मारून पॅक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे, लुकही मस्त आलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला एक लेस लावायची आहे. तर इथे मी जरा ब्रॉड लेस घेतलेली आहे, ती सुद्धा थोडीशी डिझायनर, म्हणजे आपल्या ह्या बाहीला अजून सुंदर असं लुक यावं यासाठी. सो तुम्ही सुद्धा तुम्हाला हवी त्या पद्धतीची लेस इथे यूज करू शकता. असंही बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस अवेलेबल असतात. सो मी इथे ही छान अशी डिझायनर ब्रॉड लेस घेतलेली आहे आणि मस्त बॉर्डरला लावली आणि या लेसमुळे खरं तर आपली ही बाही डिझाईन अजूनच छान अशी उठून दिसणार आहे. दोन्ही साईडने टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. सो बघा मग फायनली आपली ही इथे तयार झालेली आहे बाही डिझाईन. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. सो बघा मग फायनली किती सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज ही बाही डिझाईन इथे तयार झालेली आहे. सेंटरला खूप छान असा छोटासा पॅच लावलेला आहे. सो त्या पॅचमुळे सुद्धा ही बाही डिझाईन अजून उठून दिसते. ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन आहे. आय थिंक अशी डिझाईन तुम्ही अजून बघितलेली सुद्धा नसेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सोप्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल, एवढी सोपी पद्धत आहे.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बाही डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप छान असं लुक येणार आहे. अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर घातल्यानंतर बघा बाहीचं लुक काही या पद्धतीने येणार आहे. खूप सुंदर येणार आहे. खरं तर तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सो त्यामुळे मग अशी बाही डिझाईन नक्की ट्राय करा आणि मी फोल्ड करून तुम्हाला दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा की जर का अशी बाही डिझाईन जर का तुम्ही स्टिच केली तर ती कशी दिसेल, ब्लाऊज वगैरे मस्त दिसेल की नाही, तुम्हाला ती सूट होईल का. तर ही बाही डिझाईन नक्कीच छान दिसेल. ट्रेंडिंग न्यू लुक मधली आहे. सो नक्की स्टिच करून बघा. ठीक आहे. सो बघा मग खरं तर फायनली आज मी तुमच्यासोबत जे शेअर केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. असंही मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.